डिगंबा कसं डिगंबा डिगंबा तुमच्याकडे नाहीये की खरा हात मागे लावून ठेवलाय सा आंबे 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 मस्त आहे की रे छान आहेत मी एक घेते नको मला तर हे बघा आता आमचा निरेक मस्त पैकी तंगडी खाणार आहे निरेक कसं खाते दाखव लवकर सोन्या मग मी तुला अजून एकदा कॉक करून देणार बंदूक कसं खाते बाबू तंगडी बघू 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 खावा 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 खाऊन दाखव खाऊन दाखव छान 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 तंगडी खाऊन दाखव तो पाणी पण आणलं मस्त ज्यूस आणलं तर हे बघा इथं जागो खायला आहे तंगडी आता आमचा निरेक पण खाणार आहे तंगडी हे बघा हात चाटालाय आता तंगडी खाणार आहे आमचा निरेक पण छान छान तंगडी खातो आमच्या निरेकला तंगडी खायला येत्या कसे खाते आमचा बाबू हा असं आणि असं बघा असा ओढून खाल्ला बघा मस्त पैकी आणि इथं तोपर्यंत जागोनी संपवली पण बघा जागोचा नाद करायचा नाही बघा तर असा आहे विषय हे बघा आमचा निरेक छान छान खातोय अजून आमच्या निरेकचं खाणं संपलेलं नाही आणि जागोनी खाऊन निवांत झालाय बघा जागो आमचा आणि अजून निरेकचं चाललंय हळूहळू खातंय विचार आमचं पोरग छानच खावा खावा त्याला कालच बॅग भर म्हणलंय आता काय करतो काय भरलंय ते ड्रेस बघ तरी पण काय काय भरलंय ते पण बघ हा स्टिकर घातलाय तर आज साहेब माझ्या संग माग बसलेत दादा आहेत गाडी चालवतात ते इथे आई बसल्यात पुढे दादां शेजारी आणि पुढे दादा गाडी चालवतात ते मी तेच पोतात ठेवली ना दादा जिजाजी ठेवलंय का नाहीतर मिरच्या इथं आणि आपण जायचं चटणी कुठं एवढी जात तर आमच्या मिरच्या ह्या मशनीची वाट बघायला लागल्यात या बहिणी भेटल्या सुकन्या कन्याला झोपून काम करायला लागली म्हणूनच घरला सोडायला आलेत ते तर इथं शेवाळ्या चालू आहेत अशा शेवाळ्या करतात नाही ही शेवाळ्याची मशीन आहे काय हे रवा आहे का भिजवलंय आता भिजवायचं आणि टाकायचं रव्यामध्ये नुसतं पाणी घातलंय रव्यात मीठ आणि पाणी घालून मिक्स करून असं शेवाळ्याची मशीन आणि हा आजीला मदत करतो का लगेच वाळत असत ना लगेच वाळत असत थोडं वाळून येते हा
मिरच्या तिखट आहे. हे दाखव पुढे टाकी जरा मागणं काय करते अशी तिरकी होती काय मावशींच्या दारात मँगो लागलेत मस्त. पिकलेले पण लागले बघ. कुठे आहे? हा खरंच की. हे पिकलाय, तो पिकलाय, तिकडं पिकलाय, ते तिकडं पिकलाय. भरपूर पिकले. 4-5 पिकल्यात बघ. हो तिकडं तर कसला मोठा पिकलाय म्हणतो, एकदम वरती. हो इथे तिकडं पण आहेत बघ. तिकडं एवढे सारे आहे. आहेत. इकडे बघ इकडे. तो तुम्ही गॉगल घातलाय, माझे डोळे चमकायला लागलेत. तर एवढ्या शेवाळ्या करून ठेवलेल्या आहेत. काय नाही, मग तिकडं मावशीकडनं मिरच्या घ्यायच्या. मिरच्या कुठं आणणार तिथं मावशी? मावशीला म्हणायचं लोकांनी. मावशी डायरेक्ट चटणीच देणार बनलेली. ती आपल्या मनासारखी असेल माहित नाही. होय, मग मावशीकडनं डायरेक्ट मिरच्या चटणी द्यायची. मीठ तेवढे ठेवते काय का कमी जादा करते कवा तरी मस्त वाटत मागं निवांत बसायला. नाही तर नेहमी ड्रायव्हर म्हणूनच राहायला लागते. हो आज जरा मालकाची फील आल्या. आमच्या स्टेरिंग देऊन टाकतो. चेष्टा में नाश्ता हो गया. कसं आहे, कधी कधी सारथी पण म्हणावं लागतंय. साहेबांनी आज नाश्ताच नाही केला, काहीच नाही, नुसतं ग्लासभर पाणी पिलं. केळी खाल्ली की सांगायचं त्यांना मी तुला ते ज्यूस तर दिला असता काय नको. ग्लास वर ठेवला मी. त्यांना डायरेक्ट जेवायचे. तुझा बाबा आहे ना तो. मग प्रतची जागा. आज हाड फोडायचे दाताने नुसते काढ काढ काढ. कसे? मी एका हाडात त्या जेवाले गव्हाच्या काढ 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 असे हाड फोडायचे नुसते दाताने. दातच तोडू नका म्हणजे झालं. नाहीतर हाड मसाला आणले 2 पाकिट आणते. संध्याकाळी जमलं तर मच्छी आणणार आहे. अरे बरे फिश. मटन संपणार का? मटण संपवायचं आणि मग संध्याकाळी मच्छी. राहिले तर राहून दे, त्याचं काही नाही. नाहीतर मग मच्छी आणली ना तर मच्छी आहे ना घेऊन जावं सांग. तुम्ही सोमवारचं खाताची याची मंगळवारी खातात. घेऊन जावं ना जाताना. ताज्या चटणीची फिश बनवायची. गरम गरम चटणीची मच्छी बनवली ना खूप टेस्टी होत्या. मला मच्छी बनवून दे. आमचे पप्पा चटणी घेऊन येताना मच्छी घेऊन यायचे डायरेक्ट. हो खरंच. त्यांनी ना कॉर्नरला तिथं मच्छी भेटतात बघा. पाऊन गाड्याची सरळ टाकून नाही सरळच टाका. सरळ टाकायचे आणि मग त्याला याच्या पेट्रोल पंपापासून वळायचं. कसं तुमच्याकडे नाहीये की खरा हात मागे लावून ठेवलाय सांग. मस्त आहे की रे, छान आहेत. घेते लोक मला हिचं बघा कसं आहे, कधी नाही भेटलं ना कधी नाही. बघा स्वतः कबूल केलं बघा हिनं. एका घासात संपवला बघा हिनं आंबा. ए कचरा कुठं बघ. मिरच्यांचं पोत आणि इथं आता मिरची कांडप होणार आहे ह्याच्यात. तर बघूया आता किती वेळ लागतोय. आता आईंना इथं सोडून जात आहे त्यांच्या ताईंकड.
आई आणि आईंच्या बहीण आहेत बघा या आमच्या मावशी. तर आता हे सगळं फायनल झाल्यावर परत मम्मीला घ्यायला येणार. तर मावशी आता मिरची कांडपामध्ये घालणार आहे चटणी करण्यासाठी. मग असं मावशी वाळ्यात का मिरच्या? तर बहिणी तर थोडं काम होतं इथं DY पाटील हॉस्पिटलला आलो होतो. तर इथलं काम झालेलं आहे आता आणि आता चाललोय घराकडं. तर आपली गाडी आता येत आहे. भाऊजी आमची गाडी चालवत आहेत. अरे हे कोणीकडे मारली. ठीक आहे ओके. तर चला आता घराकडे जाऊया. भूक लागल्या, जेवूया पहिला मस्तपैकी. स्वतः काय गेलेस ग? मटन बिर्याणी चपाती. तर चला मटन बिर्याणी चपाती सॅलेड खाऊया.